नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझा कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आहे ना सकाळपासून कोकणामध्ये जोरदार पाऊस पडतो, म्हणजेच माझ्या गावामध्ये साखरप्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। सकाळपासून हे बघा पाणी बघा इथे। आणि आज आहे ना, आज नागपंचमी आहे। तर आजची नागपंचमी म्हणजे माझ्या घरी कशा प्रकारे सेलिब्रेट केली जाते ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर बघताय बघा, आता थोड्या वेळापूर्वी थांबलाय पाऊस आणि वेगवेगळ्या रेसिपी देखील बनवल्या जातात, तर त्या देखील आपल्याला बघायला भेटतील। तर चला तर मग पाहूया। तर मित्रांनो, आज आमच्या इथे बनतोय बिरडा नागपंचमी स्पेशल। हा बघा, हे बघा, आज आळूचं पतपतं पण आहे आणि आळू चिरून बारीक करून व्यवस्थित धुवून उकडून ठेवलेलं आहे बघा। आज आहे नागपंचमी स्पेशल जेवण आहे, गोड आज उपवास असतो। आणि हे आपला बनतोय बिरडा आणि हे काय डाळ, हे डाळ बनते बिरडा डाळ आळूचं पतपतं। मित्रांनो, आता आपला बिरडा शिजला आहे, बघूया। आणि आता त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत, मस्त वाटतं ना। काय अंदाज ना, तुझ्या कॅमेऱ्याला हात लावला म्हणून इकडेच केला, तर टेकला माझा हात सोपा। हे बघा, इकडे मोदक बनतात, म्हणजे तयार होतात। तर हे काय, मोदकाचं सारण, मोदकाचं सारण। आणि इकडे पिठाची हे अशी वाटी तयार केली, त्याला पाकळ्या पाडल्या आणि त्याच्यात आता सारण भरलं आणि असं आवळायचं। कळलं, असं सावळलं की मोदक बन। अशा प्रकारे आता आपला तयार झाला मोदक। हे बघा, ऑलरेडी 1 2 3 4 5 मोदक तयार झाले आणि पीठ आहे आता मोदक बनणार आहेत। हो बघा, आणि इकडे मोदक बसला आहे बघा, मोदक खायला, मोदक खायला गणपती बसलेला आहे मोदक खायला। आणि इकडे बघा, चिंटू आणि छोटू हे दोघं बसलेत, वास घेतोय। आज त्यांचा वार बाद गेलाय, शुक्रवार बाद गेला ना तुमचा। आज उपवास आहे तुमचा, पण काही आज नाही। अरे मोदक खाणार आहेस? मोदक ए तोंड इकडे वळवला, ए मोदक। तर आपल्या इथे हळदीची पान आहे, त्यातले एक आता पान आपण कट करणार आहोत, कारण की हे जे पान आहे ना ते आपण मोदकाच्या खाली ठेवणार आहोत उकडते वेळी। तर त्याला आहे ना एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो आणि ते खूप औषधी असतं। हे बघा, हे आपण कट केलंय। आता हे जे मोदक उकडतील त्यावेळेला ह्याला खाली ठेवणार आहे। पण अक्षय, पाणी ठेवायचं, ह्या टोपात पाणी ठेवायचं, त्याच्यावरती चाळण ठेवायची, त्याच्यात हे पान ठेवायचं आणि त्याच्यावरती मोदक ठेवायचं, वरतून झाकण मारायचं। ओके, उकडलं की त्या हळदीच्या पानाचा टेस्ट असते ना, ती मोदकामध्ये येते, मोदक छान लागतो। ओके मित्रांनो, हे बघा, आपले मोदक आहे ना उकडायला ठेवलेले आहेत असं गॅसवरती। आणि आता याच्यावरती आई झाकण मारते वरून। किती मिनिटं लागतील? वाफ जाते ना कधी? 10 मिनिटात शिजतील। तर मित्रांनो, मी आता येऊन पोचलोय आपल्या घरी आणि इकडे बघा, हे काय नागपूजन करायला चाललेत। काकी आहे बघ, आणि पप्पू आले, परी आणि आपली काकी आहे, मोठी काकी। पाणी लगेच मोठं आलं। तर मित्रांनो, आमच्या इथे पिंपळाच्या इथे पूजलं जातं। प्रियांश आहे, आई काय काय घेतलं ते? आगाडा, तिरडा, दुर्वा,
आणि गोमेटा. आणि हे बघा मित्रांनो, इथे चवळीचं झाड आहे. इकडे केळीचं झाड आहे, इकडे साग आहे आणि इकडे आंबा आहे, तो आम्ही तोडून टाकला होता मागे. हा बघा, आता आम्ही या पिंपळाच्या इथं पोचतो. बघा, हे पिंपळाचं झाड आहे आमच्या इथं. म्हणजे आमच्या परसवामध्ये आहे, रड्यामध्ये पिंपळाचं झाड आहे मस्त. हाय हाय चाकू आणला ना हे सगळी जाता की हातात घे काय आहे आई घराकडनं हे काय पेले पाया पडत ठागोबाला सांग खा म्हणा सगळं आणि भरपूर दे म्हणा आम्हाला.
गाया व्हायचं होय. याचं ढाकण आहे. ढाकण कुठं आहे? इथं घरात आहे. जर मोठीला हात लावा. जा. 5 जणी झालो ना. हे काय करताय आता? गोमेटा आणि 5 जण झाले. फुलोरा घालतात. फुलोरा. तो पण घालायचा ना. सगळं ठेव. निरंजन दे. हे पण घाल. काकी ठेवते ना. काठी आली ना त्याच्यात. बरं. गावात पत्री घालतात. इकडे बघा. आई काय बोलते? इकडे बघा मित्रांनो, समोरचा आलाय. रोहितचा मुलगा आहे. बघा केवढा झालाय. इकडे काय त्याला हा तू पाय दुखले. हो. त्यांना ठेवले कामदारांना. आता आम्ही खातोय. इकडे काकीने मोदक बनवले होते. मोदक खातात. खाल्ला काय घेतला. कामदारांना ठेवलं. ये मस्त आहे. आमचा मोदक देवाच्या पुढ्याचा खावा. चला आता चाललेत सगळे आपापल्या घरी. आणि इकडे सौरभ लिंगायत झाले. हातभार खूप मोठा आहे त्यांचा. बाय बाय. येतोस काय? चल चल सोडतो नंतर चल संध्याकाळी. चल बाय बाय. येतोस? चल झाला तर ये. राशील. गाण्याला लावल तुला. संध्याकाळी आणू. हा येऊ. मित्रांनो, हा देवाजवळ एक नैवेद्य ठेवला आईने आता. ओके. तर मित्रांनो, या जेवायला आता आलूचं फतफद, डाळ, बेरड्याची भाजी, मोदक आणि हे काय पेनी. ठीक आहे, चला. वळूया काय गाडी? गाडी वळूया. वळवू काय गाडी? टाकू का इथं? ठेव साईडला. गाडी फिरवलीच ना, आवाज नाही आला पाहिजे. गाडी ठेव साईडला. स्पीकर ठेव खाली. थांब 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 थांब. हलतोय. गेला. तर मित्रांनो, मी गेलो होतो गुरववाडीला. तिकडे आमचं रान आहे ना, तर तिकडे लाकडं तोडत होते. तर येते वेळी वाघ दिसला, म्हणजे अचानक पुढे आला. तर आम्ही ती उतारात गाडीच थांबवली आणि मोबाईल काढला. मोबाईल पण आडवा धरला आणि शूटिंग केली. तर म्हणजे कसं झालंय की आमच्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वाघच वाघ झालेत. खूप डेंजर झालंय आणि रात्रीच्या वेळी पण येतात. कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवले होते की आमच्या घराच्या मागे ठसे होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.